या कलाकारांना उंच झेप घेऊ द्या, उमलणाऱ्या फुलांना या मोठी स्वप्न पाहू द्या, उमलणाऱ्या फुलांना ही मोठी स्वप्न पाहू द्या. चला हवा येऊ द्या, चला हवा येऊ द्या. या कलाकारांसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. पुढच्या प्रवासाचा आतापर्यंत आपण व्यवस्थित शांत म्हणजे एकदम सुवर्ण प्रवास आपला सुरू आहे. तर या प्रवासात अजून भर घालण्यासाठी कार्यक्रमाचे सुगम प्रवास सुरू होण्यासाठी मी डॉक्टर रवींद्र शिवदे, अध्यक्ष रोटरी क्लब यांना आमंत्रित करते. त्यांनी त्यांचे मनोगत सादर करावे. स्टँड करून द्या, स्टँड भारत मातेला माझं वंदन, क्रांती ज्योती सावित्रीबाईंना माझं वंदन, क्रांती सूर्य ज्योतिबांना माझं वंदन. या सर्व विभूतींना वंदन करून मी माझ्या व्याख्यानाचा प्रारंभ करतो. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, उपस्थित सर्व संघ कार्यकर्ते, उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि माझ्या प्रिय तरुण मित्र मैत्रिणींनो, कदाचित मी विसरेन म्हणून एका विशेष गोष्टीचा उल्लेख इथे करणं मला आवश्यक वाटतं. आताच मेघालयातल्या मुलींनी जे गीत सादर केलं ते ऐकून खरोखर माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले. ईशान्य भारतातल्या ह्या मुली कुठून कुठे आल्या, तिथल्या भाषेची ओळख नाही, संस्कृतीची ओळख नाही, हिंदी ही त्यांची मातृभाषाही नाही. बरं, त्यांनी जे गीत गायलं ते सुद्धा काही फार परिचित असं गीत नाही. तोंडपाठ कुठल्याही कागदाचा वगैरे आधार न घेता ह्या मुली इतक्या प्रभावीपणे आणि इतक्या उत्स्फूर्तपणे ते गीत सादर करत होत्या. खरोखर आज स्वर्गात जिथे कुठे अहिल्यादेवी असतील आणि सावित्री देवी असतील त्यांचे डोळे भरून आल्याशिवाय राहणार नाहीत असं मला वाटतं. आपण सगळेजण मोठी माणसं जे काम करीत आहोत, इथले कार्यकर्ते जे काम करीत आहेत, हा सुंदर प्रकल्प इथे उभा केला आहे, ते तर खरोखर कौतुकास्पद आहेच. परंतु आपली सगळी भिस्त ह्या तरुण पिढीवरती आहे आणि ह्या तरुण पिढीने आज इथे हे गीत सादर केलं ते पाहून खरोखर माझ्या मनात आशेचे पल्लव फुलून आलेले आहेत आणि आपण आपलं भवितव्य सुरक्षित हातामध्ये ठेवून इथून पुढे प्रवास करणार आहोत याच्याबद्दल माझी खात्री झालेली आहे. मित्र, आपला भारत देश ही नररत्नांची खाण आहे असं आपण नेहमी ऐकत आहोत. खरं तर नर या शब्दामध्ये नर आणि नारी, पुरुष आणि स्त्री या दोघांचा समावेश होतो. पण प्रकर्षाने सांगावंसं वाटतं की आपला भारत देश हा नारी रत्नांची पण खाण आहे. अगदी वैदिक काळापासून आपण जर पाहिलं तर गार्गी आणि मैत्रेयीच्या काळापासून तर ऐतिहासिक काळातील जिजाऊपासून, राणी ताराबाईपासून, लक्ष्मीबाईपासून तर आधुनिक काळातल्या सावित्रीबाईंपासून तर अगदी आजकालच्या कल्पना चावला आणि मेरी कोमपर्यंत या देशामध्ये आपल्या तेजाने लखलखणारी अनेक नारीरत्न निर्माण झालेली आहेत. आणि ह्या नारीरत्नांमध्ये विशेष तेजाने आपल्याला दिपवून टाकणारं जे नारीरत्न आहे त्याचीच कहाणी सांगण्यासाठी आणि ऐकण्यासाठी आपण आज इथे उपस्थित झालेलो आहोत. त्या म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. इतिहासात अनेक स्त्रिया होऊन गेल्या, पण देवी हा प्रत्यय फार क्वचित कोणाच्या नावापुढे लावला जातो. तो अहिल्या देवींच्या नावापुढे लावला जातो. आणि आपण जर कधी इंदूरला गेलात, मध्य प्रदेशामध्ये गेलात तर देवीशिवाय दुसरं विशेषण अहिल्याबाईंना कधी लावलेलं आपल्याला आढळणार नाही. असं अढळ स्थान इतिहासामध्ये या स्त्रीने प्राप्त करून घेतलेलं आहे. अहिल्यादेवींची कहाणी मी तर आपल्याला सांगणारच आहे, परंतु त्या कहाणीला प्रारंभ करण्यापूर्वी होळकरशाहीची स्थापना कशी झाली हे समजून घेणं महत्त्वाचं आहे.
त्याशिवाय अहिल्यादेवींची कहाणी आपल्याला नीटपणे समजणार नाही. होळकरशाहीची जी स्थापना आहे, म्हणजे होळकरांच्या राजगादीची जी स्थापना आहे, ती सुभेदार मल्हारराव होळकर यांनी केली. हे मल्हारराव होळकर आपल्या महाराष्ट्रातलेच, परंतु त्यांचं मूळ नाव होळकर नव्हे. होळकर हे त्यांच्या गावाचं नाव. त्यांच्या घराण्याचं मूळ नाव चौगुले आणि त्यांचं मूळ गाव हे पुणे आणि सातारा या 2 जिल्ह्यांच्या सीमेवर नीरा नदीच्या काठी वसलेलं होळ नावाचं एक छोटंसं खेड. हे खेड आज देखील अस्तित्वात आहे. बारामती, जेजुरी, फलटण या परिसरामधलं एक छोटंसं खेड आहे. तर ह्या गावी येऊन मल्हारराव होळकरांचे पूर्वज स्थायिक झाले. त्या काळी ते चौगुले असं आडनाव लावत असत. ही सगळी मंडळी धनगर समाजाची. धनगर समाजामध्ये हटकर, फुटेकर अशी पण आडनावं लावली जातात. त्यांचाही ते वापर करीत असत. तर मल्हाररावांचे तीर्थरूप खंडेराव चौगुले हे या गावी राहत असत. त्यांच्या पोटी 1693 साली मल्हाररावांचा जन्म झाला. जन्माच्या नंतर वयाच्या 3ऱ्या वर्षीच मल्हाररावांचे पिताजी परलोकवासी झाले. आणि त्या काळामध्ये किंवा आज देखील आपल्याला जी भाऊबंदुकीची जी क्रूर प्रथा खेड्यामध्ये पाहायला मिळते, तर त्यांच्या आई एकट्या पडल्या आणि म्हणून त्या भाऊबंदांनी त्यांना काही आपला इस्टेटीचा वाटा हिस्सा मिळू नये म्हणून त्रास द्यायला सुरुवात केली. तो त्रास इतका वाढला की शेवटी मल्हाररावांच्या जीवाला काही अपाय होईल असं त्या माऊलीला वाटलं आणि म्हणून तिने ते गाव सोडून आपल्या बंधूंकडे ती आश्रयाला गेली. तर मल्हाररावांचे हे मामा म्हणजे त्यांच्या मातोश्रींचे भाऊ हे त्या काळचे एक छोटेसे सरदार होते. त्यांचं नाव बारगड. तर हे बारगड आत्ताचा सध्याचा जो नंदुरबार जिल्हा आहे, त्या नंदुरबार जिल्ह्यात तळोदे नावाचं जे गाव आहे तिथे राहत होते. त्यांची थोडीफार शेती होती, त्यांच्याकडे काही मेंढरं होती. ती धनगर मंडळी असल्यामुळे त्यांचा मेंढ्या पालण्याचा व्यवसाय होता. थोडीफार शेती करत असत आणि फावल्या वेळामध्ये शिपाईगिरी पण करत असत. किंबहुना महाराष्ट्रातल्या सर्वच समाजाची अशी परिस्थिती होती की पावसाळ्याच्या दिवसात शेती करावी. शेतीची कामं आटोपली, दसरा उजाडला की ढाल तलवार घेऊन, घोडा घेऊन बाहेर पडावं आणि मुलुकगिरी करावी, कोणाच्या तरी सैन्यात सामील व्हावं. तर अशीच प्रथा त्या बारगळांकडे देखील होती. तर हा छोटासा मुलगा मल्हारी आपल्या मामाकडे आला आणि मग मामाने त्यांना मेंढरं राखायचं काम सांगितलं. मेंढरांच्या पाठीमागे रानावनामध्ये मल्हारराव फिरू लागले. असंच एके दिवशी दुपारी थोडंसं थकून ते एका झाडाकडे झोपलेले होते आणि त्यांची आई त्यांना दुपारच्या वेळेला भाकरी घेऊन आली. तर तिने एक विलक्षण दृश्य पाहिलं की एक नाग वारुळातून बाहेर आलेला आहे आणि ह्या झोपलेल्या छोट्याशा मुलाच्या डोक्यावर त्याने आपली फणा धरलेली आहे आणि सावली केलेली आहे. आई तर ते दृश्य पाहून भयभीत झाली. ती आरडाओरडा करत मागे पळाली आणि गावाकडे गेली आणि तिने सगळ्या गावकऱ्यांना आरडाओरडा करून तिथे त्या स्थळी आणलं आणि गावकऱ्यांनी सुद्धा ते दृश्य पाहिलं. तो चमत्कार पाहून सगळेजण स्तंभित झाले. तो नागराज माणसांची गर्दी पाहून तिथून निघून गेला आणि मग त्या मुलाला गावकऱ्यांनी जागं केलं. त्याला कुठलीही इजा झालेली नव्हती आणि त्याला मग सुखरूप ते घरी घेऊन आले. पण या चमत्काराचा अर्थ काय लावायचा याबद्दल सगळ्यांना प्रश्न पडला. त्यामुळे त्या गावी जो एक शहाणा ब्राह्मण होता त्याला विचारलं. तेव्हा त्या ब्राह्मणाने असं भविष्य वर्तवलं की हा मुलगा पूर्वे पृथ्वीपती होईल, मोठा राजा होईल. परंतु वयाच्या 10 इथे अनिल चांदवडकरजी बसलेले आहेत त्यामुळे भविष्य व्यक्ते आहेतच. तर अशा प्रकारे त्या खेड्यातल्या ब्राह्मणांनी ते भविष्य वर्तवलं की हा मुलगा पृथ्वीपती होईल, परंतु वयाच्या 10व्या वर्षापर्यंत ह्याला खूप जपावं लागेल. म्हणून मग बारगळ मामांनी त्याला रानावनात पाठवण्याचं बंद केलं आणि त्यांच्या घरी जे 20-25 घोडे होते त्या घोड्यांची तैनात त्याला सांगितली. अशा प्रकारे दिसामासी हा मल्हारी नावाचा मुलगा मोठा होत गेला आणि वयात आल्यानंतर त्या काळी अशी प्रथा होती की त्या मुलांना कुठेतरी शिपाईगिरीला लावून द्यायचं. त्याप्रमाणे घरचे जे 20-25 घोडे होते त्याच्या जोडीला काही स्वार त्यांच्याबरोबर गेले. त्या काळी
स्वार दोन प्रकारचे असायचे. ज्याच्याजवळ स्वतःचा घोडा असायचा त्याला शिलेदार म्हणत असत, आणि स्वतःचा घोडा नसून मालकाचा घोडा जो वापरत असेल त्याला बारगीर म्हणत असे. तर मल्हाररावांच्या बरोबर असे 20-25 बारगीर आणि घोडे घेऊन ते सैन्यामध्ये दाखल झाले. आता सैन्यामध्ये कुठल्या तुकडीत दाखल व्हायचं, तर हे जे मामा होते भोजराजजी बारगळ, हे छोटे सरदार होते. ते एका मोठ्या सरदाराच्या हाताखाली तैनातीला होते. त्या सरदारांचं नाव होतं कंठाजी कदम पांडे, आणि त्यांच्या हाताखाली काही पेंढारी सरदार होते. आता पेंढारी हा शब्द काय आहे हे कदाचित बऱ्याच लोकांना माहीत नसेल. तर पेंढारी ही त्या काळची एक जमात होती, ही लढाऊ जमात होती, आणि त्याच्यामध्ये हिंदू आणि मुस्लिम असे दोन्ही प्रकारचे लोक असायचे. या पेंढाऱ्यांचा मुख्य उद्योग काय तर लुटालूट करणे. आणि गंमत म्हणजे या पेंढाऱ्यांना राजाश्रय होता, म्हणजे राजे रजवाडे त्या पेंढाऱ्यांना पदरी बाळगत असत. हिंदू राजेही बाळगत होते आणि मोगल पण बाळगत होते. पेशव्यांच्या पदरी पण असे पेंढारी होते. तर काय करायचे हे राजे लोक, की कुठलीही लढाई आली की अगोदर ह्या पेंढाऱ्यांचं जे टोळकं असेल त्यांना त्या परमुलुखामध्ये सोडून द्यायचे. हे पेंढारी तिथली सगळी लुटालूट वगैरे करायचे, त्याच्यातला काही हिस्सा आपल्या मालकाला द्यायचे आणि बाकीचा हिस्सा स्वतः फस्त करायचे, आणि तो सगळा मुलूक मोकळा करून टाकायचे, उद्ध्वस्त करून टाकायचे, म्हणून स्वारीला सोपं जायचं. तर पेशव्यांकडे पण असे काही पेंढारी सरदार होते, आणि त्यांना त्या सैनिकांना पगार वगैरे काही नसायचा. पेंढाऱ्यांना लुटीमधून जी संपत्ती गोळा होईल ते वाटून घ्यायचे. तर मल्हारराव पण अशाच एका पेंढारी सरदाराच्या टोळीमध्ये सामील झाले आपल्या छोट्याशा 20-25 जणांच्या पथकासह. आणि मग ही सगळी मोहीम उत्तरेकडे मुलुकगिरी करायला निघाली. त्या काळी थोरल्या शाहू महाराज यांचं राज्य होतं, आणि त्यांचे जे पेशवे होते त्यांचं नाव बाळाजी विश्वनाथ पेशवे. बाळाजी विश्वनाथ पेशवे ह्या मोहिमेचं आधिपत्य करत होते, आणि त्यांच्याबरोबर तरुण वयातले त्यांचे पुत्र म्हणजे थोरले बाजीराव पेशवे देखील होते. त्या काळी बाजीरावांचं वय फार तर एक 17-18 वर्षाचं असेल, पण ते वडिलांच्या बरोबर मोहिमेवर जात असत. तर ही सगळी फौज उत्तरेकडे निघाली. त्यांनी गोदावरी नदी ओलांडली, त्याच्यानंतर नर्मदा ओलांडली, आणि दिल्लीच्या परिसरामध्ये ती फौज दाखल झाली. आणि दिल्लीजवळच्या एका छोट्याशा संस्थानामध्ये ही फौज पोहोचली. तो संस्थानिक जो होता तो इतका घाबरला की कुठलीही लढाई न होताच त्यांना शरण आलं. आणि मग त्यांच्यामध्ये एक ॲग्रीमेंट झालं की ह्या संस्थानिकांनी आपल्याला एक विशिष्ट खंडणी द्यावी, आणि त्याची अट अशी होती की त्या खंडणीच्या बदलामध्ये मराठ्यांनी इथे कुठलीही लुटालूट करायची नाही, किंवा शेतात उभं असलेलं जे पीक आहे त्याची काही नासाडी करायची नाही. तर ह्या गोष्टीला सगळेजण कबूल झाले. पण सैन्यामध्ये असे काही मुजोर लोक असतात ते अटींना जुमानत नाही, आणि हे जे पथक होतं ते पेंढारी यांचं पथक होतं. त्यामुळे ही जी मंडळी होती ती थोडीशी रांगडी आणि व्रात्य होती. तर मल्हाररावांच्या पथकामधल्या एका बारगीराने शेतात उभं असलेलं पीक कापलं, आणि त्याची पेंढी तो आपल्या घोड्याला खाऊ घालायला लागला. तितक्यात बाजीराव पेशवे हे सैन्याची पाहणी करण्याकरता तिथे आले, आणि त्यांनी पाहिलं की एक सैनिक ताजं कापलेलं गवत आहे ते आपल्या घोड्याला खायला घालतोय. शिस्तभंग झाला. बाजीराव पेशवे हे अतिशय शिस्तप्रिय होते. बाजीरावांना हे काही सहन झालं नाही. त्यांनी एक काठी घेतली आणि त्या बारगीराला चोप द्यायला सुरुवात केली. बारगीराला मारहाण करायला सुरुवात केली. मल्हाररावांच्या हाताखाली तो बारगीर होता. मल्हाररावांचा तंबू तिथेच होता. तंबूच्या दरवाजामध्ये ते सुम्म वळीत बसले होते. सुम्म म्हणजे काय तर दोर. दोर कसा तयार करतात आता हल्लीच्या मुलींना माहिती नाही. कदाचित कोरफड असते खेड्यामध्ये, ती कोरफड पाण्यात भिजत घालतात आणि त्याचे धागे धागे मोकळे झाले की मग ते असे एकमेकात गुंतवून वळून त्याचा दोर तयार करतात. तर ते चऱ्हाट म्हणा किंवा सुम्म म्हणा, ते मल्हारराव आपल्या राहुटीच्या दरवाज्यात बसून वळीत होते. आणि त्यांनी तो प्रकार पाहिला की बाजीराव पेशवे आपल्या एका सैनिकाला मारहाण करीत आहेत. ते रागावले आणि मातीचं एक ढेकूळ फेकून त्यांनी बाजीरावाच्या अंगावरती टाकलं. आता बाजीराव हे प्रत्यक्ष पेशवे, एक कोणीतरी यकश्चित टोळी प्रमुख
यांना मातीचं ढेकूळ फेकून मारतोय आणि आपल्या धनगरी भाषेमध्ये शिवाय द्यायला सुरुवात केली. तुम्ही काय आम्हाला पगार देता, तो कमी पडतो काय म्हणून मार पण द्यायला सुरुवात केली काय. पगार वगैरे काही नव्हताच, फक्त लुटीचा माल त्यांना घ्यायची परवानगी होती. हे उपरोधिक बोलणं होतं की तुम्ही आम्हाला पगार देतो, कमी पडतो म्हणून मार देता काय. बाजीराव अर्थात खूप त्या काळी अगदी तरणे बांड होते, त्यांना भयंकर राग आला असेल, पण त्यांनी मोठा संयम दाखवला, आपला राग आवरला आणि बाजीरावांनी त्या काळी मल्हाररावांना कुठलाच प्रतिकार केला नाही. ते वडिलांकडे गेले आणि बाळाजी विश्वनाथांकडे त्यांनी तक्रार केली की कोणीतरी एक आहे मल्हारराव, तो असं वागला. शिस्तभंग झाला आणि बाळाजी विश्वनाथांना पण हे सहन होण्यासारखं नव्हतं, म्हणून त्यांनी फतवा काढला की ह्या मल्हाररावाची सगळी मालमत्ता जप्त करा आणि त्याला सैन्याच्या बाहेर हाकलून द्या. ही वार्ता मल्हाररावांच्या कानावर पडली. मल्हाररावांनी आपल्या जवळची सगळी मालमत्ता म्हणजे तंबू, राहुट्या, घोड्यांची खोगीरं ही सगळी जाळून टाकली. आपल्या जवळचे जे घोडे होते ते फौजेमध्ये मोकळे सोडून दिले. अंगाला राख फासली आणि संध्येच्या तळाच्या मागे एक टेकडी होती, तिथे ते जाऊन बसले आणि आपल्याबरोबरचे जे बारगीर होते त्यांना सांगितलं की मी मरायला चाललो आहे, माझ्याबरोबर मरायची ज्यांची तयारी असेल त्यांनी माझ्याबरोबर यावं, ज्यांची तयारी नसेल त्यांनी तिथून पळून जावं आणि स्वतःचा बचाव करावा. आणि ते टेकडीवर जाऊन बसले. आता झालं काय की पेशव्यांच्या सैन्यामध्ये इतरही काही धनगर मंडळी होती, त्यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचली की आपल्यापैकी एक मुलगा असा टेकडीवर जाऊन बसलाय. त्यांनी मल्हाररावांकडे निरोप पाठवला की तू हिंमत सोडू नको, आम्ही सगळे धनगर तुझ्या बरोबर आहोत, तुझं जे काय होईल तेच आमचंही होईल. आणि पेशव्यांकडे जाऊन त्यांनी मल्हाररावाची रदबदली करायला सुरुवात केली. ते म्हणाले की श्रीमंत ज्या माणसाच्या अंगामध्ये पेशव्याला मातीचं ढेकूळ फेकून मारण्याची हिंमत आहे आणि धाडस आहे आणि द्वेष आहे, तो आपल्या शत्रूवर किती द्वेषाने तुटून पडेल हे लक्षात घ्या. तुम्ही आज त्याची मालमत्ता जप्त कराल 20-25 जणांची, ह्याच्यामुळे काही फार तुमचा लौकिक वाढणार नाही, परंतु हा गुणी मुलगा आहे, ह्याचा आपल्याला उपयोग होण्यासारखा आहे. दिलजमाई करून त्याचं सांत्वन करा. पेशव्यांना ते पटलं. दुसऱ्या दिवशी स्वतः बाजीराव पेशवे यांचे पितश्री बाळाजी विश्वनाथ आणखी काही सरदार त्या टेकडीवर गेले. त्यांनी मल्हाररावाची समजूत घातली. ते सगळे घोडे त्यांना परत केले. तंबू, रावट्या वगैरे जळाल्या होत्या, त्याचे 20,000 रुपये नुकसान भरपाई करून दिली. आणि मग बाजीराव आणि मल्हारराव यांची मैत्री त्या दिवसापासून अभिन्न झाली, ती अखेरपर्यंत टिकली. आणि ह्याच मल्हाररावाने पुढे मराठीशाहीची अमूल्य अशी सेवा केली. शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं जे रोपटं लावलं त्याचा वटवृक्ष थोरल्या बाजीरावांनी केला आणि त्याला अनमोल अशी साथ ह्या सगळ्या सरदारांनी दिली. मग ते शिंदे असोत, होळकर असोत, गायकवाड असोत, दाभाडे असोत, अनेक जणांना थोरल्या बाजीरावांनी ऊर्जितावस्थेत आणलं आणि तेवढ्याच एकनिष्ठेने या मराठा सरदारांनी पण त्यांना साथ दिली. त्यांच्याजवळ जे 20-25 घोडे होते ते पुढे 500 झाले, 500चे 5,000 झाले. मल्हारराव हे मराठा साम्राज्याचे मोठे सरदार झाले. त्यांना माळवा प्रांत जो होता त्याची जहागीर मिळाली. त्या माळवा प्रांताचे 3 तुकडे केले. त्यातला एक तुकडा म्हणजे इंदूरच्या आजूबाजूचा जो प्रदेश होता तो होळकरांना दिला. जो उज्जैन आणि ग्वाल्हेरचा प्रदेश होता तो शिंद्यांना दिला आणि धारचा जो प्रदेश होता तो पवार नावाच्या सरदारांना दिला. अशा प्रकारे ह्या माळवा प्रांताची वाटणी करून या 3 सरदारांना मिळाली. आणि मग इंदुराला आपली राजधानी स्थापन मल्हारराव हे स्थायिक झाले. त्यांचं लग्न झालं, मामाच्या मुलीशीच लग्न झालं. तिचं नाव गौतमाबाई. त्यांना खंडेराव नावाचा एक पुत्र झाला. आता इथून पुढे या कहाणीमध्ये अहिल्यादेवींचा प्रवेश होतो. तर आता मल्हारराव हे पुण्याच्या आसपास एका स्वारीसाठी आलेले होते आणि नगर पुणे ह्या मार्गावरती म्हणजे नगर जिल्ह्यामध्ये सध्याचा जो अहमदनगर किंवा आपण त्याला आता अहिल्यानगर म्हणायला लागलो आहोत, त्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जामखेड नावाचा एक तालुका आहे. त्या जामखेड तालुक्यामध्ये चोंढी नावाचं एक छोटंसं गाव आहे सीना नदीच्या काठी.
तिथे त्यांची छावणी पडली. तिथे एक प्राचीन हेमाडपंथी शिवमंदिर आहे. तिथे मल्हारराव शिवमंदिरामध्ये दर्शनाला गेले आणि तिथे त्यांना एक 8 वर्षाची चुणचुणी अशी मुलगी दिसली. तर ती मुलगी त्यांना पाहता क्षणी इतकी आवडली की त्यांच्या मनात इच्छा उत्पन्न झाली की हिला आपली सून करून घ्यावी. खंडेरावाचं वय त्या काळी लग्नाचं झालेलं होतं. लग्नाचं वय म्हणजे आजच्यासारखं नव्हे. नवरदेव होता 11 वर्षाचा आणि नवरी होती 8 वर्षाची. तर मल्हाररावांच्या मनात आलं म्हणजे ती गोष्ट झालीच असं समजायला काही हरकत नाही. तर त्या मुलीचे आई वडील कोण आहेत त्याचा शोध काढला. तर मुलीचे आई वडील माणकोजी शिंदे हे त्या गावचे पाटील होते. धनगर समाजाच्याच परंतु पाटील होते. त्यांची परिस्थिती थोडी बरी होती. पूर्वी पाटील ही पदवी असायची. म्हणजे त्या गावचा जो प्रमुख पाटील ती विकत पण मिळायची किंवा आपल्या पराक्रमाच्या जोरावरही काही जण मिळवायचे. तर हे माणकोजी शिंदे आणि त्यांची पत्नी सुशीला देवी ह्या त्या गावच्या पाटील आणि पाटलींबाई होत्या. त्यांच्याकडे मागणी घातली आणि हे लग्न जमलं. आणि पुढे थाटामाटाने अहिल्यादेवी आणि खंडेराव यांचं लग्न पुण्याच्या शनिवार वाड्यामध्ये झालं. आणि होस्ट होते प्रत्यक्ष पेशवे. म्हणजे थोरले बाजीराव पेशवे, रघुनाथराव दादा वगैरे ह्या सगळ्या मंडळींनी ह्या लग्नाचं हे यजमानत्व पत्करलेलं होतं. मोठी धूमधडाक्याने वरात निघाली. प्रत्यक्ष थोरले शाहू महाराज या लग्नाला उपस्थित होते. त्यांनी या नवपरिणीत जोडप्याला आशीर्वाद दिले आणि अशा प्रकारे अहिल्यादेवींच्या संसाराला सुरुवात झाली. परंतु हे वैभव त्यांना फार काळ काही लाभायचं नव्हतं. दैवगतीमध्ये काही वेगळंच लिहिलेलं होतं. खंडेराव हे मल्हाररावांचे पुत्र राजस्थानमध्ये एक कुंभेर नावाचा किल्ला आहे त्या कुंभेरला वेढा घालून बसलेले होते. हा सगळा जो प्रदेश आहे कुंभेर, भरतपूर, डीग हा त्या काळामध्ये सूरजमल जाटाच्या ताब्यात होता. हे जाट अत्यंत प्रबळ होते आणि मराठींची पण त्यांचे खटके उडायचे, मोगलांशी उडायचे. या जाटांनी प्रत्यक्ष नूरजहानचा पाळणा आग्र्यावरून डीगला आणून ठेवलेला आहे. इतके ते प्रबळ होते. तर हा कुंभेरीचा अतिशय बळकट किल्ला त्याला मल्हारराव वेढा घालून बसलेले होते. आणि खंडेराव तेव्हा तरणा बाण जवानीच्या जोशामध्ये तो बाहेर एकटाच रणमैदानावरती आला पाहणीसाठी आणि तेवढ्या अवधीमध्ये किल्ल्यावरून एक गोळा सुटला आणि त्या गोळ्याने खंडेरावाचा प्राण घेतला. तिथेच तो धारातीर्थी पडला. त्यावेळी अहिल्यादेवींचं वय होतं 21व्या वर्षी त्यांना वैधव्य आलं. त्या काळच्या प्रथेप्रमाणे त्या सती जायला निघाल्या. खंडेरावाला इतरही बायका होत्या त्या सती गेल्या आणि अहिल्यादेवींनी सहगमनाचा घाट घातला. ते ऐकून मल्हारराव शोक आवरेन असा झाला. ते म्हणाले, तू कुठे चाललीस? मला काय उन्हाळा करून जातेस की काय? मुलीने आई म्हणून अहिल्यादेवींच्या पोटामध्ये त्यांनी डोकं घातलं आणि ढसढसा रडायला लागले की आज मी असं समजतो की अहिल्या मेली आणि माझा खंडू जिवंत आहेस. तू कुठे चाललीस? त्यांचा आक्रोश बघून तिथे जमलेल्या सगळ्या लोकांचे डोळे पाणावले आणि शेवटी त्या आक्रोशापुढे अहिल्यादेवींनी नमतं घेतलं आणि सती जायचा बेत रद्द केला. म्हणून आज आपल्याला हा इतिहास ऐकायला मिळतोय. कारण बालपणापासून अहिल्यादेवींचं जे तेज होतं ते मल्हाररावांनी पाहिलेलं होतं आणि हीच मुलगी आपला राज्यकारभार पुढे सुरळीत चालवेल ही त्यांना तालंबाल खात्री होती. म्हणून अहिल्यादेवींना त्यांनी सती जाऊ दिलं नाही. खंडेरावांपासून अहिल्यादेवींना एक पुत्र झालेला होता. त्याचं नाव मालेराव आणि एक मुलगीही झालेली होती. पण दुर्दैवाने त्यांना पुत्रसुख देखील नियतीने काही लाभू दिले नाही. कारण हा जो मुलगा होता मालेराव हा एकतर मंदबुद्धी होता. म्हणजे हल्लीच्या काळात आपण त्यांना सेरेब्रल पाल्सी वगैरे म्हणतो तशा प्रकारचं काहीतरी त्याला प्रॉब्लेम होता. नुसताच मंदबुद्धी नव्हता तर अतिशय व्रात्य होता आणि खोडकर होता. त्याचे असे विचित्र चाळे चालायचे. म्हणजे अहिल्यादेवी
ब्राह्मणांना बोलावून त्यांच्याकडून काही पूजा करून घ्यायच्या, त्यांना कमंडलू वगैरे द्यायच्या किंवा काय जोडे वगैरे त्या काळी म्हणजे फळावा वगैरे बक्षीस किंवा दानमध्ये द्यायची, दानात द्यायची पद्धत होती. तर हा त्या खडावांमध्ये विंचू घालून ठेवायचा आणि मग त्यांचा दंश झाला की ते ब्राह्मण कळवळायचे आणि हा मोठमोठ्याने हसायचा. असा विचित्र त्याचा काहीतरी विकृत स्वभाव होता आणि त्याचं आरोग्यही चांगलं नव्हतं. तर खंडेरावांच्या निधनानंतर पुढे मालेराव हा त्यांचा उत्तराधिकारी होता. पण मल्हारराव हयात होते तोपर्यंत मल्हारराव हे गादीवर होते. दुर्दैवाने पुढे पानिपतचं तिसरं युद्ध झालं. ह्या युद्धामध्ये भयानक हानी झाली. म्हणजे जवळजवळ 31 माणूस महाराष्ट्रातला या युद्धामध्ये बळी पडलं. 1.5 लाख बांगडी फुटली, 2 मोती गळाले, 27 मोहरा हरपल्या आणि रुपये आणि खुर्दा किती हरवला त्याची गणतीच नाही. असा हा सांकेतिक एक संदेश 14 जानेवारीला 1761 साली महाराष्ट्रात आला. याचा अर्थ 2 मोती म्हणजे विश्वासराव पेशवे आणि सदाशिवराव भाऊ, 27 मोहरा म्हणजे 27 सरदार आणि बाकी रुपये आणि खुर्दा सामान्य सैनिक किती गेले त्या युद्धामध्ये याची काही गणतीच नाही. तर असं हे भयानक युद्ध झालं आणि ह्या युद्धामुळे महाराष्ट्र पूर्णपणे खचून गेला. मल्हाररावांनी ह्या युद्धामध्ये भाग घेतला होता. मल्हाररावांवर भाऊसाहेबांनी आपला सगळा जो कुटुंब कबिला होता म्हणजे पेशव्यांच्या स्त्रिया, इतर स्त्रिया यांना महाराष्ट्रामध्ये सुखरूप परत आणण्याची जबाबदारी सोपवली होती. म्हणून त्या रणधुमाळीमध्ये सुद्धा मल्हाररावांनी ह्या सगळ्या महिलांना एकत्र केलं आणि सुखरूपपणे महाराष्ट्रामध्ये ते घेऊन आले. परंतु या युद्धामुळे ते पूर्णपणे फसले आणि त्याच्यानंतर 5-7 वर्षामध्ये त्यांचं वय पण झालेलं होतं. कारण पानिपतच्या युद्धामध्ये त्यांचं वय 67-68 होतं आणि वयोमानाप्रमाणे शरीर थकत गेलं तरी पण शेवटपर्यंत ते स्वाऱ्या शिकाऱ्या करत होते. परंतु वृद्धापकाळामध्ये वयाच्या 73व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. मध्य प्रदेशमध्ये आलमपूर या गावी त्यांची समाधी आहे. आता नवरा पण गेला, मल्हारराव स्वतः गेले, सुभेदार म्हणजे मोठा आधारवडच गेला आणि मालेराव हा मुलगा मंदबुद्धी, प्रात्य असा प्रसंग ह्या अहिल्यादेवींवरती कोसळला. परंतु त्यांनी हिंमत सोडली नाही आणि मालेरावाला गादीवर बसून राज्यकारभार चालवला. पण मालेराव हा मंदबुद्धी होता, त्याचं आरोग्यही चांगलं नव्हतं आणि गादीवर बसल्यानंतर 1 वर्षामध्ये त्याचं निधन झालं. आता राज्य पूर्णपणे पोरकं झालं, वारसच कोणी उरला नाही. एक लांबचा नातेवाईक होता म्हणजे मल्हाररावांचे जे बंधू होते त्यांचा नातू म्हणजे मल्हाररावांचा चुलत नातू, त्याचं नाव तुकोजी होळकर. तोच होळकर घराण्याचा शेवटचा दूरचा वारस. त्याला आपल्या सैन्याचा सेनापती म्हणून त्यांनी नेमलं आणि स्वतः राज्यकारभार हाती घेतला. आता ही परिस्थिती पाहून त्यांचे जे हितशत्रू होते त्यांच्या तोंडाला पाणी सुटलं की आता हे इंदूरचं हे एवढं प्रचंड मोठं राज्य आहे, या राज्याला कोणी वारस नाही आणि एक महिला इथे फक्त आहे, तर आपण आता चुटकीसरशी या राज्याचा निकाल लावू. आणि हे पाणी सुटलं. त्याच्यामध्ये एक व्यक्ती त्याच्यात प्रमुख होती, तिचं नाव होतं राघोबा दादा. तर ह्या राघोबा दादांच्या तोंडाला पाणी सुटलं की आता आपण इंदूरच्या राज्यावर स्वारी करावी आणि हे राज्य हस्तगत करावं. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी की अहिल्यादेवींचे जे प्रधान होते त्यांचं नाव गंगाधर यशवंत, ते पण ह्या राघोबा दादाला फितूर झाले. पण अर्थात ह्यांचं हेरखार तर चांगलं यशस्वी होतं. त्या हेर खात्याने ही सगळी माहिती काढली आणि अहिल्यादेवींना ही बातमी कळाली की आपला देवाण पण या राघोबा दादांना फितूर झालेला. अहिल्यादेवींनी काय करावं, दुसरी एखादी स्त्री असती तर तिने शरणागती पत्करली असती. कारण राघोबा दादा हा काही कोणी सामान्य सेनापती नव्हता. त्या काळामध्ये अटकेपर्यंत ज्यांनी मजल मारलेली होती, संबंध उत्तर हिंदुस्थानामध्ये धुमाकूळ घालणारा असा तो पेशव्यांचा प्रमुख सेनापती होता.
राघवदादा आपल्यावर चालून येत आहेत, आपला प्रधान त्यांना फितूर झालेला आहे, हे सगळं समोर दिसत असून सुद्धा अहिल्याबाईंनी धीर सोडला नाही. त्यांनी राघोबादादांना निरोप पाठवला, मी तर बाई माणूस आहे, मी माझी चोळी काठीला बांधून तिचा झेंडा केलेला आहे आणि महिलांची कवायती फौज तयार केलेली आहे. आणि खरोखर त्यांनी महिलांना युद्धाचं प्रशिक्षण दिलं, महिलांची एक कवायती फौज तयार केली. आणि आजूबाजूचे सगळे जे सरदार होते, मराठी ह्याचे जुने सरदार, शिंदे, नागपूरकर, भोसले, या सगळ्यांना पत्र पाठवली, राजपूत राजे, की माझं संरक्षण करण्यासाठी तुम्ही या. हा सगळा प्रकार पाहिला आणि राघोबादादांनी ते त्या महिलांच्या फौजीचं संचलन दुरूनच पाहिलं आणि त्यांच्या लक्षात आलं की आपलं काही खरं नाही आहे. आणि मग ती म्हणाली की मी तर बाई माणूस आहे, मी जर तुमच्या समोर हरले तर मला काही कोणी हसणार नाही आहे, पण तुम्ही जर हरलात तर तुमची जगामध्ये किती चिथू होईल याचा विचार करा. मग राघोबादादांनी त्या स्वारीचा बेत रद्द केला आणि मग असा एक समजुतीचा निरोप पाठवला की तुमच्या चिरंजीवांचं निधन झालेलं आहे, म्हणून तुमचं सांत्वन करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. आता अहिल्यादेवींनी परत त्यांना उलट टपाली निरोप पाठवला, सांत्वन करण्यासाठी आला तर मग एवढी फौज कशासाठी घेऊन आलं. मग अगदी मेल्याहून मेल्यासारखं झालं राघोबादादांना. ती फौज सगळी मागे ठेवली आणि फक्त एक पालखी आणि 4 नोकर घेऊन ते अहिल्यादेवींच्या सामोरे गेले, पाया पडले, क्षमा मागितली. तेव्हा अहिल्याबाई त्यांना म्हणाल्या, तुम्ही जर पेशवे म्हणून आलात, पेशवे आमचे मालक आहेत, तर हत्तीवरून तुमची मिरवणूक काढू, पण आमचे वैरी म्हणून आलात तर हत्तीच्या पायाला बांधून तुमची धिंड काढू. अशी ही पाणीदार स्त्री होती. त्यामुळे अहिल्याबाई जोपर्यंत राज्यावर होत्या तोपर्यंत इंदूरच्या गादीकडे कोणीही वक्रदृष्टीने पाहिले नाही. राघोबादादांची जी गत केली तीच काही काळाने अहिल्याबाईंनी महाजी शिंदेची केली. महाजी शिंदे म्हणजे फार मोठे सेनानी, प्रत्यक्ष दिल्लीचा जो बादशाह होता त्याला महाजी शिंदेंनी बुजगावणं बनवलं होतं आणि सगळा कारभार दिल्लीचा हातात घेतला होता. म्हणजे बादशाह हा फक्त एक पपेट, बुजगावणं, आणि हे सगळा कारभार महाजी शिंदे पाहत होते. इतका मोठा दर्जाचा सेनानी, त्यांना पाटील बावा म्हणत. तर एकदा महाजी शिंदेंना वाटलं, म्हणजे त्यांच्या मनात लोभ उत्पन्न झाला की ही इंदूरची रियासत आहे, ही आपल्याला मिळेल. आणि तुकोजी होळकर म्हणजे जे जनरल होते, सेनापती होते अहिल्यादेवींच्या सेनेचे, त्यांनाही गादीची लालसा होतीच, कारण शेवटी ते होळकर घराण्याचे वंशज होते. पण अहिल्यादेवींमुळे त्यांना गादीवर काही हक्क मिळत नव्हता. मग तुकोजी आणि महाजी शिंदे हे दोघं एकत्र आले आणि मग महाजींनी असा डाव टाकला की आपण जाऊन अहिल्यादेवींना भेटावं. अहिल्यादेवींनी त्यांचं स्वागत केलं, चांगला पाहुणचार केला. त्याकाळी त्या महेश्वरला राहत होत्या. महेश्वरला त्यांनी एक नवीन राजधानी स्थापन केलेली होती. महाजी आले, राहत्या वाड्यामध्ये त्यांची सोय केली. बरं, खाणं पिणं अगदी त्यांना आवडेल ते, कारण अहिल्यादेवी ह्या पूर्ण शाकाहारी होत्या. परंतु महाजींसाठी त्यांनी एक मावशीबाई बोलवल्या, त्यांच्या सगळ्या सामिष भोजनाची सोय वगैरे केली. अगदी 3 महिने त्यांचा यथोचित सगळा सत्कार केला आणि 1 लाख रुपये खर्चापर्यंत त्यांना सरळ हाताने खर्च करायची परवानगी दिली. आपला जो खजिनदार होता याला सांगितलं की पाटील बाबांनी 1 लाख रुपयेपर्यंत उचल मागितलं तर त्यांना तत्काळ देऊन टाकायची, त्यांना जे काही लागेल तो खर्च करू द्यायचा. ह्या सगळ्या आदरात इतक्याने महाजी अत्यंत खुश झाले. ते म्हणाले, जन्म घ्यावा तर अशा स्त्रीच्या पोटी जन्म घ्यावा. परंतु मूळ मुद्द्याचं जे बोलणं होतं ते मात्र काही अजून निघालेलं नव्हतं. मग एके दिवशी धीर करून महाजींनी विषय काढला की तुम्ही महिला आहात, एकट्याच आहात, तुकोजींच्या हाती राज्य सोपवा वगैरे वगैरे. अहिल्यादेवींनी त्यांचं बोलणं ऐकून घेतलं आणि त्यांना सडेतोडपणे जबाब दिला, आम्हा महिलांना तुम्ही काय समजता? सुपारीचं खाण समजता काय? ती चघळून घेतली आणि गिळून टाकली. खबरदार,
मी सुभेदार मल्हाररावांची सून आहे, तुम्ही जर बऱ्या बोलांनी वागलात तर तुमचा आदर ठेवला जाईल, नाहीतर मल्हाररावांची सून काय इंगा दाखवू शकते ते तुम्हाला कळेल. महाजी घाबरले आणि त्यांनी हसण्यावारी हे सगळं बोलणं आहे म्हणून बतावणी केली आणि अहिल्यादेवींचा निरोप घेऊन ते निघून आले. अशा प्रकारे अत्यंत बाणेदारपणे, अत्यंत न्यायनिष्ठुरपणे त्यांनी 38 वर्ष राज्यकारभार केला. अहिल्यादेवींची ख्याती अशी होती की कुठला घरगुती पेच प्रसंग का असेना, केवळ राजकारणातलाच पेच प्रसंग नाही तर सामाजिक कुठला एक पेच प्रसंग जरी असला तरी अहिल्यादेवींकडे न्याय निवाड्यासाठी त्यांच्या प्रांतातले सगळे लोक येत असत आणि त्यांचा न्याय नेहमीच निपक्षपाती असे, त्याच्याने सगळेजण संतुष्ट होत असत. त्यांनी कधीही कोणाच्याही बाबतीत पक्षपात केला नाही. त्यांची राहणी इतकी साधी होती की फक्त 3 पांढऱ्या साड्या त्यांनी आयुष्यभर वापरल्या. त्या स्वतः गादीवर बसत देखील नसत, राजसिंहासनावरती कधीच असं नसतं झाल्या नाही. गादीवर शंकराची पिंड ठेवलेली असे आणि त्या स्वतः खाली गादी अंतरून त्याच्यावर बसत, अशा प्रकारे अहिल्यादेवींचा राज्यकारभार चाललेला असे. आणखी एक गोष्ट सांगतो म्हणजे त्यांच्या प्रशासन कौशल्याची आपल्याला माहिती मिळेल. त्यांचं हे राज्य जे होतं मध्य प्रदेशामध्ये, आपल्याला माहिती आहे की सगळा मध्य प्रदेश हा जंगलांनी भरलेला आहे. जवळजवळ 60 ते 70% जंगल आहे. त्या जंगलामध्ये विविध प्रकारचे आदिवासी लोक राहत होते, भिल्ल होते, गोंड होते, इतरही काही जाती जमाती होत्या. तर आता ही सगळी मंडळी आदिवासी, त्यांना काही उपजीविकेचं काही साधन नव्हतं. तर त्यांचा एक मुख्य व्यवसाय असा होता की मध्य प्रांतातून जाणारी जी यात्रेकरू मंडळी आहेत त्यांची लूटमार करणे आणि ह्या प्रांतातून उत्तरेकडे जी सगळी तीर्थक्षेत्र आहेत ती मध्य प्रदेशातूनच जातात. मग तुम्ही काशीला जा, प्रयागला जा किंवा जगन्नाथपुरीला जा. तर ही भिल्ल मंडळी अतिशय उपद्रव देत असत यात्रेकरूंना. अहिल्यादेवींनी काय केलं, त्यांचे एक जावई फार कर्तबगार होते. त्या जावयांचं नाव यशवंतराव फणसे आणि अहिल्यादेवींना राज्यकारभारामध्ये आपल्या या जावयाचं खूप सहाय्य मिळत असे. यशवंतराव फणसेंना त्यांनी आज्ञा केली की या सगळ्या भिल्लांचा तुम्ही गेमोड करा. यशवंतराव फणसे हे फार मोठे पराक्रमी वीर होते. त्यांनी हे सगळे आदिवासी भिल्ल वगैरे यांचे जे प्रमुख होते त्यांना पकडलं आणि साखळदंड घालून अहिल्यादेवीच्या समोर उभं केलं. आणि मग अहिल्यादेवींनी विचारलं की तुम्ही यात्रेकरूंवर नाना प्रकारचे अत्याचार करतात, त्यांचे लुटालूट करता, ते काही बरोबर नाही आहे, तर तुम्हाला आता काय शिक्षा द्यावी तुम्हीच सांगा. भिल्ल म्हणाले की मातोश्री, तुम्ही काय जी शिक्षा द्याल ती आम्हाला मान्य आहे, परंतु आमचं म्हणणं ऐकून घ्या. आम्ही गरीब माणसं आहोत, आम्हाला उत्पन्नाचं काही साधन नाही, आमच्या मुलाबाळांचं पोट भरत नाही, त्याच्यासाठी आम्हाला हा उद्योग करावा लागतो. अहिल्यादेवी म्हणाले ठीक आहे, तुमच्या उपजीविकेची जबाबदारी मी घेते. आणि त्यांनी यात्रेकरूंवर दर डोळी 1 कवडी, त्या काळी कवडी म्हणजे अगदी क्षुद्र नाणं पण त्यालाही किंमत होती, दर डोळी 1 कवडी असा टॅक्स बसवला. आणि त्या टॅक्समधून ह्या सगळ्या आदिवासींच्या उपजीविकेची त्यांनी सुविधा निर्माण करून दिली. काही आदिवासींना शेतजमीन जी पडलेली होती त्याचे पट्टे करून दिले. त्यांना शेताची जमीन जी होती ती निःशुल्क देऊन टाकली. फक्त तुम्ही जमीन कसा आणि त्याचं उत्पन्न घ्या. आणि काही आदिवासींना नोकरीमध्ये ठेवून घेतलं की ह्या रस्त्याचं संरक्षण तुम्ही करायचं. म्हणजे जे पूर्वी यात्रेकरूंना लूटमार करत होते तिथेच त्या रस्त्याचं संरक्षण करण्यासाठी त्याच आदिवासींची नेमणूक केली. अशा प्रकारे हे माळव्याचं जे राज्य होतं ते पूर्णपणे त्यांनी यात्रेकरूंसाठी निर्धोक बनवलं. त्यांनी आपल्या आयुष्यात दान धर्म किती केला ह्याची तर गणतीच नाही. अहिल्यादेवी ह्या एकमेव प्रशासक आहेत ज्यांच्या इतकं काम हिंदू धर्माच्या उद्धारासाठी दुसऱ्या कुणीही राज्यकर्त्याने केलेलं नाही असं म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही. सगळी जी 12च्या 12 ज्योतिर्लिंग आहेत
तिथे अहिल्यादेवींनी काही ना काहीतरी काम केलेलं आहे. तिथे अन्नछत्र बांधली, धर्मशाळा बांधल्या, नद्यांना घाट बांधले. एका धर्मक्षेत्राकडून जाण्यासाठी दुसऱ्या धर्मक्षेत्रापर्यंत रस्ते तयार केले. कारण त्यांची दृष्टी ही विशाल होती. बाकीचे सगळे जे मोठमोठे राजे होऊन गेले, छत्रपती होऊन गेले, पेशवे होऊन गेले, त्यांनी आपल्या राज्यामध्ये देवळं बांधली, परंतु परराज्यामध्ये काही केलं नाही. ह्या एकमेव अशा प्रशासक आहेत की ज्यांनी हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत भारत हा माझा देश आहे, तो जोडला गेला पाहिजे ह्या भावनेतून प्रत्येक धर्मक्षेत्राचा उद्धार केला. आणि त्यांच्या ह्या कार्याच्या खुणा आज प्रत्येक ज्योतिर्लिंगांमध्ये आपल्याला आढळतात. नाशिकमध्ये अहिल्यारामाचं मंदिर आहे, नदीला घाट बांधलेले आहे. सोमनाथाचं मंदिर जे पडलेलं होतं तिथे वारंवार आक्रमणं होत होती, ते वारंवार उद्ध्वस्त होतं, म्हणून त्यांनी भुयारामध्ये एक नवीन सोमनाथाचं मंदिर बांधलं. काशी विश्वेश्वराचं जे मंदिर पाडलं गेलं होतं तिथे नव्याने उभं केलं. काही मंदिरांचा जीर्णोद्धार केला. पडली झडलेली मंदिरं होती ती काही नव्याने बांधली, काहींचा जीर्णोद्धार केला. आणि प्रत्येक ठिकाणी पूजेची, प्रबंधाची सोय केली, अन्नछत्रांची सोय केली, धर्मशाळांची सोय केली. एवढंच नव्हे तर आपल्या राज्यातील सामान्य जनतेला उद्योगधंदे मिळावे म्हणून विणकरांची वस्ती त्यांनी महेश्वरला बसवली. आज देखील महिला ज्या जातात देवदर्शन तर करतातच, परंतु त्यांचा जास्त वेळ महेश्वरला साड्या खरेदी करण्यात जातो. तिथून बाहेर पडणं मुश्किल होतं. अशा उत्तम इंदुरी आणि महेश्वरी साड्या या सगळ्या विणकरांची वस्ती ही मध्य प्रदेशमध्ये अहिल्यादेवीने निर्माण केलेली आहे. अशी ही पुण्यश्लोक माता, त्यांना दीर्घायुष्य लाभलं आणि वयाच्या 70व्या वर्षी वृताप काळ झाला. शेवटी सगळ्यांना जायचंच आहे. शिवाजी महाराजांनी स्वतःच म्हणून ठेवलेले आहे आपल्या अंतकाळी की हा तो मृत्यू लोकच आहे, जितुके उत्पन्न झाले तितुकी गेले. अहिल्यादेवींनी देखील वयाच्या 70व्या वर्षी ह्या नश्वर देहाचा त्याग केला महेश्वर मुक्कामी आणि त्या कैलासनाथाच्या चरणी विलीन झाल्या. परंतु जोपर्यंत हिंदू धर्म अस्तित्वात आहे तोपर्यंत त्यांच्या नावाचा टंका कायम वाजत राहील. जोपर्यंत चंद्रसूर्य आकाशात आहेत तोपर्यंत त्यांची कीर्ती अमर राहील. अशा या थोर माऊलीला वंदन करून मी संधी देतो त्याबद्दल सर्व लोकांचे भविष्य आभार मानतो. आपणही शांतचित्ताने ऐकून घेतलं. आपण सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद.